नमस्कार मित्रांनो, तुम्ही अजूनही तुमच्या गॅसची ई-केवायसी केलेली नाही का? तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आता फक्त गॅसची सबसिडीच नाही, तर तुमचं गॅस बुकिंग आणि अगदी गॅस सिलेंडरचं वितरण सुद्धा बंद होऊ शकतं. हो मित्रांनो, सध्या राज्यभरात आणि देशभरात लाखो गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया सुरू आहे आणि ती म्हणजे ई-केवायसी. अनेक लाभार्थ्यांना आधी याबाबत सूचना देण्यात आल्या, नंतर मुदतवाढ देखील देण्यात आली, पण तरीही अनेकांनी अजूनपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. आणि आता सरकारकडून आणि गॅस कंपन्यांकडून शेवटची मुदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे 30 जून 2026. मित्रांनो, जर या तारखेपर्यंत तुमची ई-केवायसी पूर्ण झाली नाही तर तुम्हाला पुढे अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. नवीन गॅस बुकिंग थांबू शकतं, गॅस वितरण रोखलं जाऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी सुद्धा बंद होऊ शकते. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये येणारं गॅस अनुदान थेट थांबण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सध्या अनेक लाभार्थी जेव्हा गॅस बुकिंग करण्यासाठी जात आहेत तेव्हा त्यांना सर्वात आधी ई-केवायसी पूर्ण करण्यास सांगितलं जात आहे. काही ठिकाणी तर ई-केवायसी न झालेल्या ग्राहकांचं गॅस बुकिंग आधीच बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. म्हणूनच ही प्रक्रिया आता ऐच्छिक नसून अत्यंत आवश्यक मानली जात आहे. विशेष म्हणजे ही ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला कोठेही मोठ्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही, कारण घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी काही मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. पण माहिती नसल्यामुळे किंवा नंतर करू असं म्हणत म्हणत अनेक लोक अजूनही ही प्रक्रिया पुढे ढकलत आहेत. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक गॅस ग्राहकासाठी महत्वाचा ठरणार आहे. विशेषतः प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी, नियमित गॅस सबसिडी घेणारे ग्राहक आणि घरगुती गॅस वापरणारे सर्वसामान्य नागरिक. मित्रांनो, 30 जून 2026 ही तारीख लक्षात ठेवा, कारण त्यानंतर ई-केवायसी नसलेल्या ग्राहकांना अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वेळेत तुमची प्रक्रिया पूर्ण करा आणि सबसिडी सुरळीत सुरू ठेवा. मित्रांनो, घर बसल्या ई-केवायसी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण यापूर्वी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. मित्रांनो, तो व्हिडिओ पाहून तुम्ही सहजपणे तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता. आणि हो, ही माहिती तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना, नातेवाईकांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना नक्की शेअर करा, कारण अनेकांना अजूनही या नियमाबद्दल माहितीच नाही. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह.